हा परस्परांशी संबंध आहे, कारण संयुक्त राष्ट्रानेच ही मानवाधिकाराची निर्मिती केलेली आहे. तीच म्हणजे की संयुक्त राष्ट्र ही एक संस्था आहे, जसं की आयोग, आमसभा हा एक आयोग आहे, तसंच मग संयुक्त राष्ट्र ही पण एक आयोग आहे. त्यामध्ये जेव्हा सरकारला असं वाटले की मानवाचे अधिकार हे धोक्यात आहेत, त्यामुळे संयुक्त राष्ट्राने मानवाधिकाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. पहिला मुद्दा मानवी हक्क किंवा मानवाधिकार आणि भारत. दुसरा मुद्दा राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र. तिसरा मुद्दा आमसभेचे अधिवेशन आणि चौथा मुद्दा मानवी हक्काचे संरक्षण. सरकार मानवाचे अधिकार खरंच जपते का? जपते. आमसभेचे अधिवेशन भरत असते. अमेरिका आणि फ्रान्सच्या राज्यकारणाला कोणता पुरस्कार देण्यात आला होता? हो, आला होता. कोणत्या मानवी हक्काचा पुरस्कार देण्यात आला? स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ह्या 4 मानवी हक्कांचा पुरस्कार देण्यात आलेला होता. तो पुरस्कार देण्यात आला असावा. करते. तर तेच तुला मी प्रश्न विचारते, तर तेच संरक्षण, तुझं असं मत आहे की मानवी हक्कांचे संरक्षण सरकार करत नाही. त्यावर माझं असं मत आहे की मानवी हक्कांचे जर सरकार संरक्षण करत असेल तर मग या समाजात किंवा आपल्या देशात जे महिलांवर अत्याचार किंवा अन्याय होतात ते होतात का? का होतात? का? सरकार याचं असं मत आहे की माझं मत आहे की सरकार आपल्या अधिकारांचं जतन करत नाही, मग अत्याचारच व्हायला नाही पाहिजे. म्हणजे असं म्हणणं की तुझं जर जतन होत असेल तर अत्याचार न व्हायला पाहिजे. सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे ही आमसभेची कार्य आहे का? आहेत. किंजल विचार. राष्ट्रीय मानवी हक्क हे योग्य आहे का? योग्य आहे. श्रावणी. 1993 मध्ये मानवी हक्क हे भारतातील मानवी हक्कांची निर्मिती करण्यात आलेली होती. चव्हाण कारण भारतातील जी जनता आहे ती तेव्हा 1993 मध्ये म्हणजे आपला देश स्वातंत्र्य झालता तरी पण त्यामध्ये काही असे लोक होते जुलमी जबरदस्ती की जे आपल्यावर नोकरशाही किंवा गुलामशाही करत होते. त्यामुळे मानवी हक्क हा कायदा निर्माण करण्यात आला.